टिप नंबर 1. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे। यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते। त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ वाया जाणार नाही। टिप नंबर 2. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठं काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी। त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते। टिप नंबर 3. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा। त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो। टिप नंबर 4. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही। टिप नंबर 5. फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल। टिप नंबर 6. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत। टिप नंबर 7. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे। टिप नंबर 8. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत। टिप नंबर 9. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते। टिप नंबर 10. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल। टिप नंबर 11. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल। टिप नंबर 12. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते। टिप नंबर 13. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा, त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील। या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।